बघा सगळ्यांवर समान प्रेम करा महत्वाचा मुद्दा आहे तर पोरं सांभाळते आणि घरात एक विचार ठेवा बहीण भावाचं प्रेम असलंच पाहिजे. तो कोबारा एक दिवशी जेवण करायला बसले आई साहेब म्हणले जेवू नका का माझा भाऊ जेवा येणार आहे. जिजाबाईचा भाऊ आलं जेवायला भाऊ येणार म्हणले ह्यांचा आनंद गगनातच मावना आणि त्यांना लय भावाचा आनंद असतो बचत गटला. त्यांच्या इतकं भाव प्रेम त्यांचंच. संसार बघा किती चिकटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात मिठातलं पैसे काढतात हळदीतलं काढतात जिरीतलं काढतात मोहरीतलं काढतात खारकीतलं काढतात नवऱ्याच्या खिशातलं काढतात पैसे काढताना गल्ला गोळा करताना मारला जाते आणि साडी घेतात अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली साडी. त्याला त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकणं म्हणून तुम्हाला साड्या घ्या मोकळा होते रांग जपान सांगत येता होई खायचं एकाच आणि गायचं एकाच. पैसे गाडाळाचं आणि मतदान शिवसेनेला. आता सगळीची एक झाली खालची मिली बिड्या ओढू ओढू आल्या का आपली मिली भांडणं करू करू त्यांची वरच एका हॉटेलमध्ये मिटिंग. परवा एक मला नाही धक्का बसला मी कोणता झेंडा घेऊ म्हणलं वारकऱ्याचा झेंडा घेऊन दिंडीत मर्यादेवानी करू नको. मोठ्याच्या नादाला लागून भाकरीला माग होता इकडे आल्यावर खाऊन पिऊन सुखी राहता ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम मरता का त्यांचं बोर्ड लावण्या वाचून भांडणं करू करू. ती बसली ईशाच्या गाडीत आपली मिली गेली जेल मध्ये येरवड्यात पिठलं भाकर खायला का ना मारे क्या त्यांची वर सगळी एकच आहेत इकडं या पोरस्वर तसं ह्यांचं खायचं एकाच आणि गायचं एकाच. मालकाचं पैसे चोरून साडी भावाचं नाव परत मालकाला साडी दाखवत भावाने घेतली संक्रांत त्याला ते काय म्हणतो छान आहे तुझाच माल आहे. इतकं ह्यांचं भाव प्रेम आहे. तसंच जिजाबाईचं होतं भाव प्रेम. बंधुराज आले जिजाबाईचा भाऊ देहूला आणि इतक्या आनंदाच्या भरात स्वयंपाक केला की भाजीत मीठच टाकलं नाही. आय 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 कोणच्याच भाजीत मीठ नाही. तुकोबारे बसले त्यांच्या शेजारी तुकोबाऱ्यांचा मेहना बसला. तुकोबाऱ्यांनी केलं सुरू. तुकोबाऱ्यानं काय ते आतूनच तुप्त त्याने सदा चित्ता भाकरी खाईन चपात्या खाईन बिन तेलाची खाईन तेलाची खाईन विदेही अवस्था. 3 4 5 चपात्या रेटिवल्या मेहना म्हणला कोणच्याच भाजीत मीठ नाही. ताजी कस काय खातय बरं आता आपण मीठ मागावतो घर मालकच काय बोलत नाही आपण कसं काय. त्याने तसंच खाल्लं अर्धे चतकुरच खाल्ले बा त्याने. मीठ नसलं काय जीव वाटतं काय तेव्हा ती जेवलंच नाही ले मागची शांत बसा म्हणा बारक्या पोराला. आणि तुकोबारांनी भरपूर भोजन केलं आणि ते मेवण्याने उगत थोडंच खाल्लं. आणि मग नंतर 2 जण बसले बाहेर बाजावर आणि जिजाऊ आई साहेब भोजन करायला बसल्या आणि माझ्या जिजाऊ आई साहेबांनी पहिला घास तोंडात घातला. आयो कोणच्याच भाजीत मिठाल. मग कळालं मग कळालं माझा भाऊ का जेवला नाही. तिथून डायरेक्ट एंट्री तुकोबारांपाशी महाराज जिजाऊ आई साहेब तुकोबाना माझा भाऊ जेवला नाही. तुकोबाराय म्हणले त्याला भूक नसेल तो बाहेर वडापाव खाऊन आला असेल त्याला मी काय करू. नाही माझा भाऊ तुमच्यामुळे जेवला नाही का कोणच्याच भाजीत मीठ नाही. तुकोबाराय म्हणून स्वयंपाक तू केला का मी मीच केला पण तुमचं काम आहे ना गरमाला काय ना कुठं कमी जास्त. हा गावले कमी जास्त कोण सांगतो ज्याला कळतं त्याला. काय खातो हेच आम्हाला कळत नाही. काय खातो आम्ही का सया सांगत कैसे हे लागते. अशी अवस्था तुकोबारांना प्राप्त झाली. देहावर असून विदेह अवस्था अभंगाच्या 3ऱ्या नावाच्या जोरावर आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली. असो ऐसा कुठे बघता ऐसे जाण्याचे देह उदास देहावर उदासी आमची अवस्था देहेच विदेही भोगदशा अशी अवस्था तुकोबारांना प्राप्त झाली. म्हणून ही नामाची ताकद आहे आणि अशीच अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. तुकोबारांचे विचार जीवनात 4 विचार उच्च ठेवा. धर्म जाणे ठेवा. घरात एक विचार ठेवा. हे तर ब्राह्मण काका आहेत का कोण. माझा काकाला नेहमी सांगणे लग्न जमायच्या टायमिंगला मुलाची मुलीची पत्रिका नाही बघ आता जवळच पेटलं या. असू द्या माझ्या काकाला नेहमी सांगणे लग्न जमायच्या टायमिंगला मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सुनेची पत्रिका जुळते का आधी बघा.
खरं ह्यांच्या नाड्यात दोष रे. पोराचं काही नसतं रे, ते कसलं बी असू द्या समजूनच घेत. त्याचं लय हाल होत्यात. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलत, आईला म्हणतं तुझंच खरंय. बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलत, त्याला म्हणतं तुझंच खरंय. आणि दोन्ही संघ आले की घरातूनच निघून जात, ते म्हणतं बाहेरच बरं. मरण का आडन इरीच्या मध्ये. 3 वाक्य मुलाने लिहून घ्या. आई खुश, पत्नी खुश, बाप खुश, सासरवाडी खुश. 3च वाक्य. 1, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. सोपच आहे, महत्वाचं आहे. जे महत्वाचं असतं ते सोपं. तू का म्हणे सोपे? अवघड नाही, सोपं आहे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, लक्ष्मी पाणी भरणार. घरात एक विचार ठेवा. आणि सगळ्याला एकच वाक्य तरुणाने एकच सांगतो. हिंदू धर्मात रामराज्य यावं, कृष्णाच्या भक्ताला परत गोकुळ निर्माण, महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींची शिवशाही परत या. महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींची शिवशाही परत आणायची असेल 3 वाक्य लिहून या तरुण युवकांनो. व्यसन करून तुम्हाला मिळणार नाही काही. वाईट गोष्टींमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पायी. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणती स्त्री दिसली, तिला जर तुला मानता आला ना आई, तर महाराष्ट्रात काय येणार नाही शिवशाही. नुसती पांढरे कपडे माळा घालून पारमार्थ होत नसतो, तत्व हृदयातून जपली पाहिजे. परावी येणारी रकुमाईस जायुत मातेने करे सायास, आम्ही विष्णुदास. हे तुकोबारांची भाषा आहे. आणि हे तुकोबारांचे विचार जर आपल्या जीवनात आले तर हैदराबादची घटना घडणार नाही, कोपर्डीचं प्रकरण घडणार नाही, परवा वर्ध्यामध्ये झालेलं हिंगणघाटची घटना घडणार नाही. का? हे विचार तरुणांच्या जीवनामध्ये रुजवण्यासाठी हा वारकरी संप्रदाय. म्हणून नका करुणाश आयुष्याचा, काही करा परमार्थामध्ये. धर्म, संस्कृती, आचार, दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवणं, आपला किती श्रेष्ठ हा जगाला सांगा. म्हणून तो कोबरा म्हणतात देहीच विदेही भोगदशा. आणि त्या अवस्थेचा कळस आम्हाला पाप नाही, पुण्य नाही, आम्ही अग्नी समान झालो अभंगाच्या शेवटच्या.